नमस्ते मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत एका कंजूस व्यापाऱ्याची कथा किंवा गोष्ट. चला तर सुरुवात करूया. खूप वर्षापूर्वी गौतम बुद्ध आपल्या शिष्यासोबत एका गावाजवळील विहिरात राहत होते. त्या गावात अनेक लोक राहत होते. शेतकरी, कामगार, व्यापारी आणि गरीब कुटुंबे. बुद्ध रोज लोकांना चांगले विचार सांगतात, सत्य, प्रामाणिकपणा आणि कष्टाचे महत्त्व शिकवतात. त्या गावात धनेश नावाचा एक खूप मोठा श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे मोठे घर, अनेक दुकाने आणि खूप सोन्या चांदीची दागिने होती. पण तो खूप लोभी आणि कंजूस होता. तो लोकांना फसवून पैसे कमवत असे. गरीब माणसांना तो जास्त व्याजाने पैसे देत असे आणि नंतर त्याची जमीन किंवा घर काढून घेत असे. गावातील लोक त्याच्यापासून घाबरतात. जरी तो श्रीमंत होता तरी कोणी त्याला मनापासून प्रेम करत नव्हते. एके दिवस गावात बातमी पसरली की बुद्धाचे प्रवचन होणार आहे. सकाळी गावातील अनेक लोक विहिरात जमा झाले. शांत वातावरण होते. पक्ष्याचा आवाज आणि मंद वारा वाहत होता. बुद्ध शांतपणे लोकांना सांगत होते, माणसाचे खरे धन म्हणजेच प्रामाणिकपणा, दया आणि कष्ट. फसवणूक करून मिळवलेला पैसा कधीही मनाला शांती देत नाही. धनेश व्यापारीही तिथे बसला होता. तो बुद्धाचे बोलणे ऐकत होता, पण त्याला थोडा विचित्र वाटत होते. त्याच्या मनात विचार आला, माझ्याकडे इतका पैसा आहे पण तरीही मला आनंद का नाही, असा त्याने स्वतःला प्रश्न विचारला. प्रवचन संपल्यावर तो बुद्धाजवळ गेला आणि म्हणाला, भगवंत, माझ्याकडे खूप पैसा आहे पण माझ्या मनाला शांती नाही. मला काय करावे, असा प्रश्न विचारला. बुद्ध शांतपणे म्हणाले, तू कमावलेला पैसा कसा मिळवतोस आणि त्याचा उपयोग कसा करतोस यावर तुझ्या आनंदाचा मार्ग अवलंबून असतो. धनेशला हे शब्द समजले नाही. दुसऱ्या दिवशी तो बुद्धाकडे काही सोन्या चांदीची नाणी घेऊन आला आणि म्हणाला, भगवंत, मी तुम्हाला दान देण्यासाठी ही सोन्याची नाणी आणली आहे. बुद्धांनी ती नाणी पाहिली आणि परत दिली. ते म्हणाले, ही नाणी मी स्वीकारू शकत नाही. धनेशला आश्चर्याने म्हणाला, का भगवंत, हे खूप मौल्यवान आहे, असं बुद्धाने म्हणलं. काही महिन्यांनी त्याने स्वतः मेहनत करून काही पैसे कमवले. ते पैसे घेऊन तो पुन्हा बुद्धाकडे गेला. तो नम्रपणे म्हणाला, भगवंत, हे पैसे मी स्वतःच्या कष्टाने कमवले आहे. कृपया हे दान स्वीकारा. बुद्धांनी हसत ते पैसे स्वीकारले आणि म्हणाले, हे पैसे पवित्र आहेत कारण यात तुझ्या प्रामाणिक कष्टाचा घाम आहे. कष्टाने कमवलेला पैसा मनाला खरा आनंद देतो. धनेशच्या डोळ्यात अश्रू आले. त्या दिवसापासून तो चांगला माणूस बनला. तो गरिबांना मदत करू लागला आणि प्रामाणिकपणाने व्यापार करू लागला. गावातील लोक त्याचा आदर करू लागले. आता त्याला खऱ्या आनंदाची आणि मन शांतीची अनुभूती मिळाली. या कथेतून आपल्याला असा बोध भेटतो की प्रामाणिक कष्टाने कमवलेला पैसा सर्वात मौल्यवान असतो. फसवणूक आणि लोभ शेवटी दुःखच देते. ही कथा कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. you